हो, महाराष्ट्र शूरवीरांचीच भूमी राहिलेली आहे हो, पहिल्यापासनं आणि महाराष्ट्रात सुद्धा अशा अनेक पराक्रमी स्त्रिया होऊन गेल्या. होय, पण राणी म्हटल्यावरती ताराबाईंचं, तारा राणींचं हो, नाव सगळ्यात आधी आपल्या कुणाच्याही ओठांवरती येतं. बरोबर. तर तारा राणींबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, नव्यानं चर्चेला येतात. पण कशा होत्या? महाराणी ताराराणी नेमक्या कशा होत्या? त्या युद्धकौशल्यामध्ये किती निपुण होत्या? प्रशासिका म्हणून कशा उत्तम होत्या? कारण संभाजीराजेंनंतर जर का राज्यकारभार पुढं नेण्याची जबाबदारी कुणावरती ती आली, ती राजारामांवरती आणि ताराराणींवरती आलेली अगदी होती. बरोबर. बरोबर. तर तारा राणी बाईसाहेब म्हणजे हंबीरराव मोहितेंची कन्या. म्हणजे ह्या एका वाक्यातच आपल्याला कळेल की त्या किती मोठ्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा घेऊन मुळात जन्माला आल्या होत्या. त्यांचं लहानपण कसं असेल, म्हणजे कसे राजे एक-एक किल्ले घेतले त्यांनी आणि हा सगळा जो इतिहास त्या ऐकत-ऐकत त्या मोठ्या झालेल्या होत्या. आणि तू अगदी बरोबर म्हणालीस की छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर राजारामांवरती आलं आणि औरंगजेबाने रायगडाला वेढा घातला हो. आणि तिथून महाराजांना जिंजीच्या किल्ल्याकडे कूच करावं लागलं. त्यांच्याबरोबरच महाराणी ताराराणी. ताराराणी होत्या. तर खरं तर त्यांच्या म्हणजे शौर्य त्यांचं होतंच, पण त्यांची प्रशासनाची बाजूसुद्धा तितकीच सक्षम आहे. कारण त्याची सुरुवात ही जिंजीच्या किल्ल्यावरूनच झालेली होती. कारण ताराराणी बाईसाहेबांबद्दल काफी खान खूप लिहून ठेवतो, भीम सक्सेना लिहून ठेवतो. त्यानंतर आपल्याला यदुनाथ सरकारांच्या साहित्यामध्ये त्यांचे खूप हो, उल्लेख हो. सापडतात. तर ह्या सगळ्या लोकांनी त्यांची प्रशासकीय बाजूसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लिहून ठेवलेली आहे. आणि तिथून माझा उत्साह हा वाढत गेला, की आपण ह्यांच्याविषयी अधिकाधिक माहिती करून घेऊया. तर एकतर प्रचंड मोठं आत्मबळ त्यांच्या ठायी होतं आणि धाडसी होतं. त्यांचा मुळातच स्वभाव, त्यांची वृत्ती ही अत्यंत धाडसी होती. त्याही घोडेस्वारी आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये निपुण होत्या. तर त्यांची पत्र ही एक मला खूप या ठिकाणी मुद्दाम उल्लेख त्यांचा करावासा वाटतो, की ज्या पद्धतीने म्हणजे युद्ध कौशल्य वेगळं, युद्धनीती वेगळी आणि लष्कर प्रशासन वेगळं. तर अशा प्रकारे त्यांचं लष्कर प्रशासनसुद्धा खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे राजाराम महाराज गेल्यानंतर जे 7 वर्ष त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं म्हणून त्यांना स्वराज्य रक्षिका महाराणी ताराराणी असं म्हणतात. तर तो जो कालखंड होता, तर औरंगजेब हा अक्षरशः तुटून पडला होता. त्याचा असा गैरसमज झाला होता की मराठे म्हणजे मराठ्यांचे किल्ले, ते आपण नेस्तनाबूत केले, ठिकठिकाणची मंदिरं पाडली म्हणजे आता मराठ्यांचं वास्तव्य संपणार, आपण त्यांचं मूळच उखडून टाकण्यात यशस्वी होणार आणि कुठेतरी एक आता बाईच्या हातामध्ये स्वराज्य आहे आणि तिचा मुलगा अतिशय लहान आहे, ह्याचा फायदा आपल्याला मिळणार असा ह्याबद्दल त्याला खात्री होती औरंगजेबाला. पण तसं काही झालेलं नव्हतं आणि त्यांनी ताबडतोब किल्ले सगळे हस्तगत करायला सुरुवात केली, एकामागून एक किल्ले. आणि हे जे शत्रूला अतिशय चांगल्या प्रकारे त्या जोखून होत्या, शत्रूला त्यांनी चांगल्या प्रकारे ओळखलं होतं, त्याची युद्धनीती कशा प्रकारे आहे हेही त्यांनी जोखलं होतं. ही खूप मोठी गोष्ट आहे, शत्रूला चांगल्या प्रकारे ओळखता बरोबर. येणं. आणि म्हणून मग त्या अतिशय लवचिक अशी युद्धनीती त्यांनी आखली, की औरंगजेबाने किल्ला घेतला की त्याच्यासाठी फार इरीला पडायचं नाही, की खूप आपलं सैन्य खर्ची घालायचं आणि अस्मितेचा प्रश्न वगैरे असं अजिबात नाही. हं. तर तो किल्ला लढवायचा भर पावसाळ्याच्या तोंडाशी, ठीक आहे घेऊन टाका म्हणून तो द्यायचा. म्हणजे त्यांनी सामदाम दंडभेद हे सगळी नीती त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे चालवली. आणि जोपर्यंत औरंगजेब त्याची सगळी शक्ती त्या किल्ल्यामध्ये लावायचा, इतर ठिकाणी मागे म्हणजे त्याने घेतलेले किल्ले ते पुन्हा हस्तगत करून घ्यायचे मराठी हो. सगळे. आणि किंवा इतर अनेक प्रांतांमध्ये त्या काळामध्ये मराठ्यांनी आपला राज्यविस्तार केलेला दिसून येतो. ह्याचं सगळं श्रेय या युद्धनीतीमध्ये आहे. म्हणूनच राजे गेले किंवा किल्ले आपण हस्तगत घेतले म्हणजे मराठे संपले, इतके मराठे कधीही कमकुवत नव्हते. मराठे म्हणजे एक मोठं राष्ट्र होतं, मराठे म्हणजे एक मोठी वृत्ती होती. आणि त्यांची माती वेगळी होती आणि औरंगजेबसुद्धा स्वतः याच मातीत त्याला दफन व्हावं लागलं. एवढं प्रचंड मोठं स्वराज्याचं बळ हे त्यावेळी ताराराणींच्या शक्तीमध्ये एकवटलेलं होतं, प्रकट झालेलं होतं. ते साक्षात शिवचैतन्य होतं असं मी म्हणेन. तर अशा प्रकारे त्यांची युद्धनीती त्यांनी आखली. आणि मी जो मगाशी पत्रांचा उल्लेख केला, तर त्या पत्रांमधनं दिसतं की त्यांचं प्रशासन किती चोख होतं. म्हणजे आता जसं औरंगजेब विशाळगडाकडे त्याने कूच केलं, तसे ते लगेच म्हणजे त्या लिहितात प्रतापरावांना की औरंगजेब आता विशाळगडास बिलगला आहे, म्हणजे तो आता येऊ घातलेला आहे तिथे. आणि हा जो गनीम आहे हा दगेखोर गनीम आहे. आणि कोण काय करेल, कोण समयी काय करेल याचा नेम नाही. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आता लक्षात घ्या आणि सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करा आणि ह्याला सतत ह्याच्यावरती गोटामार करा. म्हणजे ह्याला छोट्या छोट्या हल्ल्यांनी ह्याच्या सैन्याला त्रस्त करा.
त्यानंतर ह्याची रसद तोडा ठिकठिकाणी, म्हणजे गोरिला वॉरफेअरचे अनेक मंत्र त्यांनी ह्या पत्रांमधनं आपल्या सरदारांना कळवले, तरीच हा धास्तावलेला राहील, तरच हा थोडासा त्रस्त राहील. नाही तर ह्याने जर ठरवलं तर हा काहीही करू शकेल. तर त्याची ही अनिश्चितता तुम्ही लक्षात घ्या. अशा प्रकारे त्या इन्स्ट्रक्शन्स देतात आजच्या आपल्या भाषेमध्ये त्यांच्या सरदारांना. त्यानंतर ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली म्हणजे त्यांचं विठोजी केसरकरांना पत्र गेलं किल्लेदारांना, की खूप छान, शाब्बास, तुम्ही अशा प्रकारे हा किल्ला लढवला. तर हे किती एक लिडरशिप म्हणून आपल्याला किती महत्त्वाचं आहे. म्हणजे मी स्वतःचं आर्मीमध्ये होते, तर आपल्या म्हणजे जवानांचं जे मोराल असतं ते आपल्याला वाढवायला लागतं, त्यांना शाबासकी द्यावी लागते, त्यांना त्यांच्या चुका दाखवून द्यायला लागतात, त्याही एका विशिष्ट पद्धतीने. तर हे मला खूप छान वाटलं ताराराणींचं. त्यानंतर सिंहगडासंदर्भात त्या असं खरमरीत पत्र पण लिहितात बेरड प्रमुखांना, की तुम्हाला हे म्हणजे सक्त सांगितलं होतं की किल्ला पावसाळ्यापर्यंत भांडवावयाचा, तुम्ही उतावळी केली आणि तो तुम्ही गनिमाला दिला, हे बरे केले नाही. तर अशा पद्धतीने त्यांचा वचक होता. म्हणून खाफी खान लिहून ठेवतो की कुणा सरदाराची काय बिशात त्यांच्या आज्ञेबाहेर जायची, किंवा कोणीही त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय काहीही करायला धजत नसे. एवढी या राजाराम यांच्या पत्नीची म्हणजे ताराराणी बाईसाहेबांचा एवढा दरारा होता, एवढा विश्वास त्यांनी कमावलेला होता. तर हा त्यांचा जो 7-8 वर्षांचा जो काळ आहे, त्या ज्या काळामध्ये स्वराज्य रक्षण त्यांनी केलं, हा अशा प्रकारच्या अद्भुत शौर्याने हा भरलेला आहे. आणि त्याचबरोबरीने त्यांचं न्यायदान पण खूप होतं चांगलं, म्हणजे प्रशासन पण होतं. म्हणजे ज्यांच्याकडनं शेतसारा वसूल करायचा नाही अशी आज्ञा त्यांनी दिली आहे, ते प्रांत ठरलेत, आणि तिथे देखील त्यांच्या अधिकाऱ्यांनी जर तो घेतला तर पुन्हा त्यांना खरमरीत आज्ञा जात असे आणि तो महसूल त्या परत करायला लावत असत. त्यानंतर अनेक मंदिरांचा देखील ताराराणींनी जीर्णोद्धार केला आणि अशा प्रकारच्या प्रशासकीय व्यवस्था त्यांनी लावून दिल्या. सगळ्यात महत्त्वाचं आव्हान त्यांच्या काळात काय होतं, तर शिवाजी महाराजांनी वतनदारी पद्धतीला नेहमी विरोध केला. आपलं राज्य वतनांमध्ये विभागू नये ही खूप मोठी दूरदृष्टी त्यांनी बाळगली स्वराज्यामध्ये. परंतु दुर्दैवाने राजाराम महाराजांच्या काळात तसं राहिलं नाही. अनेक वतनं निर्माण झाली आणि मग कुठेतरी ती वतनच जड झाली, म्हणजे स्वराज्यापेक्षा होऊ पाहिली, आणि वतनांचे आपापसामध्ये संघर्ष सुरू झाले. तर ह्या अंतर्गत बंडाळींना देखील ताराराणी बाईसाहेबांना खूप मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागलं. हे मोठं आव्हान होतं त्यांच्यासमोर. पण त्यावेळी पुन्हा त्यांच्यातलं धाडस आणि त्यांच्यातलं जो एक त्यांच्यातली अथॉरिटी होती, तर ती आणि योग्य माणसांची निवड करणं, त्या ती बंडाळी मोडून पाडण्यासाठी हे पण एक वेगळं कौशल्य त्यांच्या अंगी होतं. तर त्यांनी त्या ठिकाणी अतिशय चोखपणे ती बंडाळी फोडून काढली आणि त्या पुढे गेल्या. आणि अशा प्रकारे औरंगजेबाच्या अखेरीपर्यंतचा जो काळ होता, हे आपलं स्वराज्य त्यांच्या हातात सुरक्षित राहिलं.